अभंग तुकोबारायांचं आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहाचं मूल्य सांगतात. किती किमतीचा आहे हा नरदेह. या नरदेहाची अपेक्षा स्वर्गामधली अमर देवता करतात की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव. का मृत्यूलोकी भावा जन्म मग कशा करता मृत्यूलोकामध्ये जन्म पाहिजे तर नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. या मृत्यूलोकामध्ये जन्म झाल्यानंतर भगवान नारायणाचं चिंतन करून आम्ही काय होऊ मुक्त होऊ. स्वतः देव आहे तरी सुद्धा या मृत्यूलोकामध्ये गर्भवासाचं दुःख सोसून या मृत्यूलोकामध्ये जन्माला यायचं आणि इथं जन्माला येऊन नारायणाचं नाव घेऊन पुन्हा मुक्त व्हायचं. जे वैकुंठीचे जन वैकुंठामध्ये जे काही पुण्यात्मे आहेत वैकुंठामध्ये पापी लोक जातात का नाही. पाप्यांसाठी स्पेशल लोक आहे. कुठला नरकलोक. हां मग पापी हे नरकामध्ये जातात. वैकुंठामध्ये कोण असतं हे पुण्यवान असतात. त्या वैकुंठामध्ये जेवढे काही पुण्यवान लोक राहतात ना ते वैकुंठीचे जन सदा इच्छितात ती काही इच्छा करतात. कै येथे ती हरचिदास. हे मृत्यूलोकामधून एखादा हरिदास कधी या वैकुंठामध्ये येतो. कोण वैकुंठामधले लोक याची अपेक्षा करतात. नव्हे नव्हे यमधर्म वाट पाहे निरंतर. आपण सगळ्यात जास्त घाबरतो. कुणाला घाबरतो आपण यमाला घाबरतो. का घाबरतो त्याचं कारण आहे की प्रत्येकाला मृत्यूची काय आहे भीती आहे. यमाला प्रत्येक जण घाबरतो. तो असणारा यमधर्म हात जोडून आपली वाट बघत असतो. प्रत्येकाची नाही कुणाची जे पारमार्थिक आहेत ज्यांनी आपलं असणारं आयुष्य भगवंताच्या सेवेमध्ये घातलं अशी असणाऱ्याची संत महात्मे असतील साधक असतील किंवा सज्जन असतील तो यमधर्म हात जोडून ते कधी वैकुंठामध्ये येतात याची तो वाट बघत असतो. याच्या पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात की या मृत्यूलोकामधून हा भवसिंधू सागर जो आहे या सागरामधून जर तरुण जायचं असेल तर तुका म्हणे पावा वया पहिलं पार. पहिल्या थडीला जायचे ना तर नाम मंत्रसार भाविकासी. भगवंताचं नाम जे आहे तर सर्वात मोठा महामंत्र आहे. या महामंत्राने आपण हा भवसिंधू सागर तरुण जाऊ शकतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी कैलासवासी संपत भीमाजी बनकर यांना आज आपल्यामधून जाऊन किती दिवस पूर्ण झाले. जागे आत्मा सर्व किती दिवस 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचे प्रथम वर्षी श्राद्ध आहे. प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवारही आहे. हरिभक्त पारायण सीताबाई संपत बनकर मुलगा श्री संतोष संपत बनकर. या ठिकाणी सौ शीतल संतोष बनकर सून आहे. नातू वेदिका संतोष बनकर तनिष्का संतोष बनकर आरव संतोष बनकर श्री संदीप भानुदास वाकडे जावई सौ आशा संपत संदीप वाकडे मुलगी आणि कुमार प्रणव संदीप वाकडे नातू. यांच्या पाठीमागे असा परिवार आहे. ज्यावेळी आपल्यामधला जीवात्मा निघून जात असतो त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो. परंतु हा विधीचा नियम आहे. याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. आपण लाख जरी प्रयत्न केले की एखाद्याचा मृत्यू टाळायचा शक्य आहे का ती गोष्ट नाही. संत तत्व सांगतात आपण मनुष्य देह घेऊन जन्माला आलो. भगवंताने नेत्र दिले. नेत्र म्हणजे डोळे. आपण आपल्या डोळ्याने जेवढं काही बघू शकतो. मला सांगा ज्यांचे डोळे आहेत म्हणजे प्रत्येकाचे नाहीत असं नाही परंतु बऱ्याच जणांचे डोळेच नाहीत का त्यांच्या डोळ्यांची वाट ही मोबाईलने लावली. बरं आपल्या दोन्ही डोळ्याने आपण जेवढी संपूर्ण सृष्टी बघू शकतो जेवढ्या गोष्टींना आपण पाहू शकतो या सर्व गोष्टी या संपूर्ण सृष्टीमधल्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जे दृष्टी दिसे ते हरिरूप आहे. परंतु जेवढं आपण डोळ्यांनी बघू शकतो त्यामधली एकही गोष्ट अशी नाही की ती जाणार नाही. प्रत्येकाचा नाश आहे. प्रत्येकजण एक दिवस जाणार आहे. मग जडसृष्टी असेल जीवसृष्टी असेल प्रत्येकाला जायचे. माऊली ज्ञानोबराय सांगतात की उपजेते नाशे नाशिलेते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग जन्माला येणं मरणं जन्माला येणं मरणं जन्माला येणं मरणं हे जे काही चक्र आहे हे चक्र रहाट गाडग्यासारखं हे सतत फिरत राहणार आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जोपर्यंत आपण आहोत ना जिवंत तोपर्यंत अंतकरणापासून आपण भगवंताचं नामचिंतन केलेलं पाहिजे. कारण की पुन्हा पुन्हा हा नरदेह जीवनामध्ये आपल्याला प्राप्त
प्राप्त होत नाही त्यांना. जोपर्यंत आहोत तोपर्यंत भगवंताचं नाव घ्यावं. मग एकदा गेल्याच्या नंतर आता बऱ्याच लोक समाजामध्ये जीवन जगताना आपण बघतो 2 प्रकारचे वर्ग असतात, आस्तिकवादी आणि नास्तिकवादी. आस्तिक कुणाला म्हणावं? देवधर्म माता पिता भगवंताने संपूर्ण ही निर्माण केलेली सृष्टी, या सृष्टीला जो व्यक्ती जाणतो, या गोष्टीला मानतो, ते आस्तिकवादी लोक. याच्या विरुद्धार्थी जर आपण पाहिलं नास्तिक कुणाला म्हणावं? देवधर्म माता पिता भगवंताने ही संपूर्ण रचलेली सृष्टी या गोष्टीला मान्यता देत नाही, तो म्हणजे नास्तिक. लोक म्हणतात जोपर्यंत जिवंत आहोत आपण तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं हे कर्तव्य कुणाचं आहे? गावातल्या लोकांचं. आपल्या आई वडिलांना सांभाळणं हे कर्तव्य कुणाचं आहे? आपल्या मुलांचं आहे. मग जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे कर्तव्य कर्म ते पार पाडतात. मग गेल्याच्या नंतर सुद्धा दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध विधी, 13वा विधी हे का केलं पाहिजे बाबा? आणि हे करणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे का? तर शास्त्र असं सांगतं जिवंत आहोत तोपर्यंत भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो, परंतु गेल्याच्या नंतर सुद्धा आपले बरेच असणारे कर्तव्य कर्म असतात, ते जीवनामध्ये आपल्याला करावे लागतात किंवा मुलाला करावे लागतात. विठाला विठाला जन्मापासून मृत्यूपर्यंत शास्त्रकार 3 प्रकारचे संस्कार सांगतात किंवा 3 प्रकारचे सोहळे सांगतात. प्रथम संस्कार आहे गर्भधान संस्कार, म्हणजे प्रथम सोहळा आहे जन्म सोहळा. दुसरा संस्कार विवाह संस्कार. एखाद्या मुलानेच, परंतु हा जो संस्कार आहे किंवा हा जो सोहळा आहे हा आपण सहज चुकवू शकतो. एखाद्या मुलाने ठरवलं लग्न करायचं नाही, बिना लग्नाचा मुलगा राहू शकतो की नाही? हां, राहू शकतो. नाहीतरी आता जवळपास 80% मुलावरती अशी वेळ आली आहे. का? म्हणजे बिना लग्नाचं राहायचे, कारण की मुलीच मिळत नाहीत. मला सांगण्याचं तात्पर्य विवाह सोहळा आपण चुकू शकतो, परंतु ज्याचा जन्मसंस्कार झाला, ज्याचा जन्म सोहळा झाला त्याला शेवटचा सोहळा चुकवता येत नाही. त्या शेवटच्या अंतिम सोहळ्याचं नाव आहे आपल्या मृत्यूचा सोहळा. बरं, हा मृत्यूचा सोहळा झाला. हा मृत्यूचा सोहळा झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काही सोहळे जीवनामधले बघायचे. विठाला 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 विठाला. एकदा आपला मृत्यू झाला, मृत्यू झाल्याच्या नंतर अंत्यविधी हा एक विधी आहे. त्याच्यामध्ये शास्त्र काही विधी सांगतात. त्यामध्ये 10वा असा विधी आहे. 10वा हा अलीकडे येऊ शकतो. 10वा हा कधी 5व्या दिवशी होऊ शकतो काही कारणास्तव, किंवा कधी कधी 7व्या दिवशी 10वा आपण अलीकडे घेऊ शकतो. का? कारण की विधी या अलीकडे पलीकडे होऊ शकतो. परंतु असं कधी आपण पाहिलं की वर्षश्राद्ध 6 महिन्याच्या आतच करून टाकलं, किंवा 13वा जो आहे तो 13वा 8व्या दिवशी 7व्या दिवशी केला का? म्हणजे असं का घडत नाही याचं कारण सांगून जाईल. कारण की दशक्रिया जो आहे आपण म्हणतो दशक्रिया विधी. दशक्रिया काय आहे? विधी आहे. म्हणजे विधी अलीकडे आला तरी चालतो, परंतु 13वा आणि वर्षश्राद्ध काय आहे? हे शास्त्र आहे. शास्त्रामध्ये आपण बदल करू शकत नाही. ते ज्या तिथीला ठरलं, ज्या वेळेला ठरलं ते त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. 13वा हा 10वा जरी 5व्या दिवशीच झाला तर 13वा हा 13व्या दिवशीच आपल्याला काय करावा लागतो. कारण की ज्या दिवशी आपण देह ठेवला, आपण गतप्राण झाल्याच्या नंतर त्या प्रथम दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत तो असणारा जीवात्मा आपल्यामध्येच असतो. देह ठेवल्याबरोबर तो एकदा एक चक्कर मारून येतो, 24 तासामध्ये जाऊन येतो पाठीमागे, परंतु 13 दिवस तो आपल्याला पाहत असतो. कुठं? आपल्या घरामध्ये. आपला जो परिवार आहे, ज्या ठिकाणी देह ठेवला, ज्या ठिकाणी त्याने कर्तव्य कर्म केलं, जी कर्मभूमी त्याची आहे, त्या ठिकाणी तो किती दिवस असतो? 10 दिवस. आता 1 वर्षापर्यंत तो बंधनामध्ये अडकलेला असतो. काही म्हणतील ताई 10वा झाला मुक्त झाला, 13वा विधी झाला मुक्त झाला असेल जीवात्मा, लगेच त्याला मुक्तता प्राप्त होते का? मुक्तता प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी 13वं पिंडदान झाल्याच्या नंतर 10वं पिंडदान केलं, 13व्या दिवशी आपण पिंडदान करतो. 13व्याचं जेवण जेवल्यानंतर तो असणारा पितृपक्ष, तो असणारा जीव त्या ठिकाणी 13व्या दिवशी जो नैवेद्य दाखवला पोटभर जेवण करतो आणि तिथून पुढे त्याचा पुढचा प्रवास आपल्या कुटुंबामधून चालू होतो. त्याचा प्रवास आपल्याला 1 वर्षापर्यंत बघायचा आहे. जो आजचा दिवस आहे प्रथम वर्षश्राद्ध, या ठिकाणी प्रवास त्याचा सुरू झाला. कितव्या दिवसापासून? 13व्या दिवसापासून जो प्रवास चालू केला त्या ठिकाणी त्याला एक वैतरणी नावाची नदी लागते. लक्षपूर्वक ऐका. कुठली नदी? वैतरणी नावाची नदी लागते. बरं, त्या नदीमध्ये पाणी असतं का हो? काय असतं नदीमध्ये? रक्त, पू, जी काही घाण आहे, मलमूत्र या घाणीने भरलेली ती नदी आहे. ती नदीमध्ये एक कामधेनू नामक गाय आहे.
कामधेनू नावाची गाय त्या नदीमध्ये आहे. प्रत्येक जीवाला ती वैतरणी नावाची नदी पार करून जावं लागतं. ती नदी पार करत असताना कामधेनू नावाची गाय आपल्याला मदत करते. पण ऐका, ती मदत अशा व्यक्तीला करते ज्याने आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म केलं, ज्याने आपल्या जीवनामध्ये दानधर्म केला, ज्याने आपल्या जीवनामध्ये गायीची सेवा केली किंवा गोदान केलं. म्हणून आपण बघतो दशक्रियेचे विधी ज्यावेळेस ब्राह्मण देवता पूजा विधी करतात, ज्याने गायीची सेवा केली नाही, गोदान केलं नाही, तर 10व्याच्या दिवशी आपण त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेला गायी अर्पण करतो किंवा गायी दान देतो. का? कारण की पुढं जीवात्म्याला गरज आहे कशाची, त्याची पुढची जी वाट आहे ती सोपी होण्याकरता आपण त्या ठिकाणी मुलगा ती गोदान ब्राह्मण देवतेला करतात दादांनो. मग ती असणारी कामधेनू नामक जी गाय आहे ती त्याला सहकार्य करते. वैतरणी नदीमधून बाहेर काढत असताना त्याला सहकार्य करते. ती बाहेर पडत असताना तो प्रवास जो आहे तो प्रवास आपला किती दिवसाचा आहे? 48 दिवसाचा. वैतरणी नदी पार करण्याकरिता आपल्याला किती दिवस लागतात? 48 दिवस लागतात. किती? ऐकते ना तुम्ही? हां, अगोदरचे किती दिवस? 13 दिवस. 13 अधिक 48 बरोबर किती झाले? 61 झाले. आता 61 दिवस या ठिकाणी झाले. वैतरणी नदीच्या बाहेर आपण त्या ठिकाणी पडलो. आता इथून पुढचा प्रवास आपला चालू झाला. वैतरणी नदी सोडली. आता आपल्याला जायचे कुठपर्यंत? स्वर्गापर्यंत. स्वर्गापर्यंत जात असताना स्वर्गाच्या द्वारापर्यंत जाईपर्यंत आपल्याला 39 दिवस लागतात. किती दिवस? 1-2 दिवसात आपण जात नाही, 39 दिवस लागतात. आता 39 अधिक 61 बरोबर किती झाले? 100 झाले. माझं गणित कसं आहे म्हणून तुम्हाला विचारते. किती झाले? 100 झाले बरोबर. आता हे 100 दिवस त्या ठिकाणी झाले. आपण स्वर्गाच्या दरवाज्यामध्ये गेलो. स्वर्गामध्ये प्रवेश नाही, वैकुंठामध्ये प्रवेश नाही. तिथं गेल्याच्या नंतर तिथं एक वकील असतो. जसं आपल्याला कोर्टामध्ये जर एखादी केस फाईल करायची असेल तर अगोदर आपण भेट कोणाची घेतो? वकिलाची घेतो. वकिलाच्या मार्फत आपली केस लढवली जाते. तर वरती जो वकील आहे स्वर्गद्वारामध्ये, त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. त्याच्याकडे एक रजिस्टर असतं, ते अर्जाचं असतं. त्याच्याकडे आपल्याला अर्ज भरून द्यावा लागतो. आपल्या नामासहित जीवात्म्याचं नाव. अर्ज आपण त्या ठिकाणी भरला. त्या अर्जामध्ये साधारणतः बघा, बँकेमध्ये अकाउंट खोलायचं आपल्याला, आपलं नाव लागतं, पूर्ण नाव लागतं, आधार कार्ड लागतात, अंगठ्याचे ठसे लागतात, लाईट बिल मागतात, म्हणजे भरपूर प्रक्रिया आहेत. कशाकरता? बँकेमध्ये खाते खोलायचं असेल तर इथंही अर्ज भरून द्यायचं आहे. कुणाला? चित्रगुप्ताला. तो अर्ज असा आहे, आपलं नाव अगोदर त्या ठिकाणी टाकलं जातं. आपण जन्माला आलेल्या क्षणापासून, लक्षपूर्वक आहे का, ज्या दिवशी आपला जन्म झाला नव्हे, ज्या क्षणाला आपला जन्म झाला त्या क्षणापासून आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत, मृत्यूच्या क्षणापर्यंत आपण जीवनामध्ये काय काय केलं, किती चांगली कामं केली, किती वाईट कामं केली, हे सर्व त्या ठिकाणी तो असणारा चित्रगुप्त त्या ठिकाणी त्या अर्जामध्ये लिहितो. लिखाण करण्याचं काम करतो. पूर्ण लिखाण त्या ठिकाणी झाल्यानंतर तो अर्ज जो आहे तो केस फाईल करतो. तो न्यायाधीशाकडे पाठवला जातो. आता या केसचा निकाल लागायला किती दिवस जातात? 265 दिवस लागतात. सर्वसामान्य आपण बघा, कुठली साधारण केस असू द्या, मला सांगा कुठल्या केसेचा निकाल लगेच 4-5 दिवसामध्ये लागला? घडतं असं? न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर फार दिवस लागतात, फार उशीर लागतो. तर त्या ठिकाणी ही केस फाईल झाली, निकाल लागण्याकरता 265 दिवस लागतात. किती? 265. अगोदरचे स्वर्गद्वारापर्यंत येत असताना जीवात्मा किती दिवसामध्ये आला? 100 दिवसामध्ये आला. आता 100 अधिक 265 किती दिवस झाले? 365. एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. ते 365 दिवस झाले की आपलं प्रथम पुण्यस्मरण येतं. तो म्हणजे आजचा दिवस, तो पुण्यात्माचा दिवस, तो प्रथम वर्षश्राद्ध असेल. तर आजच्या दिवशी आपला निकाल लागतो बरोबर 12 वाजता. म्हणून वर्षश्राद्धाचा विधी जो आहे तो कितीचा असतो? बरोबर त्या ठिकाणी वेळेची आहे ती बरोबर 12ची असते. 10व्याचा निकाल लागतो 10व्या दिवशी, म्हणजे 10वा हा 10 वाजल्याच्या आतमध्ये केला जातो आणि वर्षश्राद्धही 12च्या आतमध्ये केलं जातं. म्हणून आजचा हा दिवस हा प्रथम पुण्यस्मरणाचा आहे. हे पुण्यस्मरण झाल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही पुण्य आपण एकत्रित करतो, मग ते प्रथम दिवसापासून एका वर्षापर्यंत मुलांनी जे काही आपल्या वडिलांसाठी चांगलं वाईट असणारं पुण्य पाठवलं, मग ते कीर्तनामधून असेल, प्रवचनामधून असेल, यांच्या गाण्या वादनामधून असेल, तुमच्या श्रवणामधून असेल, हे सर्व पुण्य त्या जीवात्म्याच्या नावी पाठवल्यानंतर भगवंत त्यांना
उच्च असणारी गती प्रदान करतो. म्हणजे या ठिकाणी केसचा निकाल लागल्याच्या नंतर ठरवलं जातं हा पुण्यात्मा आहे की पापात्मा, याला नरकामध्ये पाठवायचं की वैकुंठामध्ये पाठवायचं की मनुष्य देहाला याला जन्माला घालायचं. हे कधी ठरतं? 1 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी ठरतं. म्हणून आपल्या पित्यासाठी जर काही करायचं आपल्याला असेल तर भगवंतांनी शेवटची दिलेली संधी म्हणजे हा आजचा दिवस. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सांगत होतो की दावा हा विधी आहे, तो मागे पुढे झाला तरी चालतो. वर्ष श्राद्ध मागे पुढे करता येत नाही, कारण की हे जे कर्म आहे लक्षपूर्वक आहे का, हे जे कर्म आहे हे प्रथम वर्ष श्राद्धाचं कर्म जे आहे ते म्हणजे नैमित्तिक कर्म आहे. कर्माचे 4 प्रकार संत महात्मे शास्त्रकार सांगतात. नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त आणि काम्य हे 4 प्रकारचे कर्म जीवनामध्ये आपण करत असतो. या ठिकाणी नित्यकर्म प्रथमतः सांगितलं. नित्यकर्म कशाला म्हणावं? सकाळी आपण झोपेतून उठलो, झोपेतून उठल्याच्या नंतर आपण जे काही कामं करतो, मग त्याच्यामध्ये तोंड धुणं असेल, स्नान असेल, आपल्या घरामधली देवपूजा असेल, शेतामधले कामं असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, जे काही आपण करतो त्याला काय म्हणतात? नित्यकर्म. नित्य म्हणजे रोजचा व्यवहार आहे, रोजचं कर्म आहे, हे नित्यकर्म. दुसरं कर्म सांगितलं प्रायश्चित्त कर्म. जीवनामध्ये नकळत आपल्या असं कधी घडून जातं की आपल्या हातून पाप घडतं. पाप घडल्याच्या नंतर आपल्या लक्षामध्ये येतं की आपण हे चुकीचं केलंय, चुकी घडली आपल्याकडून, मग आपल्याला पश्चाताप होतो. मग जी वाईट चुकी केली, वाईट कर्म केलं, ते कर्म आता कुठेतरी नष्ट झालं पाहिजे. याकरिता मला सांगा, मांजर मारल्याच्या नंतर लोक कुठे जातात? पंढरपूरला जातात? नाही. कुठे जातो? आपल्या सर्वांना माहिती आहे, मांजर मारली की आपण म्हणतो काशी करून आलं पाहिजे. का? कारण की ती जे मांजर मारल्याचं जे काही पातक आहे, काशी केल्याच्या नंतर काय होतं? नष्ट होतं. म्हणजे आपल्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात की प्रायश्चित्त घेणं, याला हे प्रायश्चित्त कर्म. पुढचं कर्म सांगितलं काम्यकर्म. काम्यकर्म कशाला म्हणावं? तर ते कर्म करत असताना फळाची अपेक्षा करणं. 2 मुलं आहेत आपल्याला, दोघाही मुलांना उच्च शिक्षण दिलं, परिस्थिती नाही आपली पैसा खर्च करण्याची, तरी भरपूर त्यांना खर्च केला. का? आपल्याला जे दिवस बघायला मिळाले, जेवढ्या कष्टातून आपण जे वाईट दिवस काढले, ते कष्ट आपल्या मुलांना नको. भरपूर पैसा लावला, रोज दुसऱ्यांच्या घरी त्या आईने धुणं भांडी केली, बापाने त्या ठिकाणी सालाने राहिला बाप, परंतु पैसे आपल्या मुलांना पुरवले. मुलांचं शिक्षण पूर्ण झालं, शिक्षण पूर्ण होऊन 4-5 वर्ष झाले, पण त्या दोन्हीसुद्धा मुलांना नोकरी लागलीच नाही. कर्म करत होते ते, फळाच्या अपेक्षेने नोकरी लागली नाही. मग 4 लोक, आपल्या गावामधले प्रतिष्ठित लोक, ते त्यांना त्या आईवडिलांना सांगू लागले, हे बघा नाहीच नोकरी लागली, भरपूर प्रयत्न केले, तुम्ही केले, मुलांनी केले, एक काम करा, आता काहीतरी दानधर्म करा, एखादी सत्यनारायणाची पूजा करा, काहीतरी चांगलं कर्म करा, नशीब बलवत्तर असेल तर तुमचे मुलं नोकरीला लागतील. याला काय म्हणावं? काम्यकर्म म्हणावं. म्हणजे काहीतरी अपेक्षा आहे म्हणून केलेलं कर्म, या कर्माला काम्यकर्म म्हणावं. परंतु याच्या पुढचं जे कर्म संत महात्मे शास्त्रकार सांगतात ती आहे नैमित्तिक कर्म. ती नैमित्तिक कर्म जे आहे त्या नैमित्तिक कर्माची वेळ, विधी, टाईम सर्व त्या ठिकाणी ठरलेलं असतं. आजचं जे कर्म आहे हे वर्षश्राद्धाचं कर्म, या कर्माचं नाव म्हणजे हे नैमित्तिक कर्म आहे. याच्यामध्ये मागे पुढे अलीकडे पलीकडे कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे नैमित्तिक कर्म जे आहे ते आता पितृपक्षामध्ये आलं. आता काय चालू आहे? पितरांना जेव घालण्याचं काय तो महिना आहे, पितृपाठाचा महिना आहे. म्हणजे आपलं वर्षश्राद्ध हे पितृपक्षामध्ये आलं. याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बघा, आता आपल्याही लक्षामध्ये येईल, पितृ कधी जेव घालावेत याचा सुद्धा टायमिंग काय असतो? ठरलेला असतो. नैमित्तिक कर्मच याला म्हणतात की याच्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला बदल करता येत नाही. व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर शास्त्रकार 4 प्रकारचे प्रहर सांगतात. दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. आता दिवसाचे प्रहर कुठले? सकाळी 6 ते 9 हा प्रथम प्रहर सांगितला. दुसरा जो आता प्रथम प्रहर जो आहे तो प्रथम प्रहर म्हणजे हा देवांचा प्रहर आहे. दुसरा प्रहर सांगितला तो म्हणजे 9 ते 12 हा मनुष्याचा म्हणजे तुमचा आमचा हा प्रहर आहे. 12 ते 3 या वेळेमध्ये आपण पिंडदान करू शकतो. आणि 12 ते 3 याच वेळेमध्ये जर आपण पितृजीव घातले तर ती पितृपक्षाचे ते पितृजीव घातल्यानंतर ती सेवा आपली फलद्रूप होते. कधी? 12 ते 3. नाहीतर आपण सकाळी 6लाच पितृजीव घातले, पोचतं पित्रापर्यंत नाही, कारण की तो जो वेळ आहे तो पितरांचा आहे का? पितरांचा नाहीच आहे. पितृजीव घालण्याची वेळ कुठली आहे? 12 ते
3पर्यंत, नाहीतर काय काय म्हणले नाही आमच्या घरी भरपूर काम आहेत, मग जाऊ द्या 3 वाजता स्वयंपाकाला लागू आणि संध्याकाळी 9 वाजता पितृजीव घालू, हे चालतं का? नाही. 3ऱ्या प्रहरामध्ये आपण पितृजीव घालू शकतो. आणि 4था प्रहर जो आहे तो भूतप्रेतांचा, पिशाच्यांचा प्रहर त्या ठिकाणी सांगितला. सकाळचे 3 प्रहर आणि रात्रीचे 3 प्रहर, रात्रीचे 3 प्रहर त्या ठिकाणी ते सुद्धा आपले आहेत. प्रथम प्रहर तो आपला आहे, दुसरा प्रहर जो आहे तो भोगी लोकांचा आहे, 3रा प्रहर हा चोरांचा आहे. चोर चोरी करतात कुठल्या प्रहरी? रात्री 12 ते 3 पर्यंत 3रा प्रहर आहे. 12 ते 3 पर्यंत चोर हे जागी असतात. आणि 4था प्रहर सांगितला तो म्हणजे योग्यांसाठी, साधकांसाठी जे काही चांगलं साधना जीवनामध्ये आपल्याला करायची त्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, पहाटे 3 ते 6. मला सांगण्याचं तात्पर्य की या पितृपक्षामध्ये जे काही कर्म आपण केलं जातो तर त्याचं नैमित्तिक टायमिंग जो आहे तो ठरलेला आहे. 12 ते 3 या वेळेमध्ये आपल्याला पितृजीव घातल्याच्या नंतर आपले पितृ काय होतात? तृप्त होतात. या ठिकाणी सुद्धा वेगळ्या विक्षिप्त बुद्धीचे लोक समाजामध्ये आहेत. लोक म्हणतात की पितृ नाही जीव घातले तर काय होतं? कारण की कुठला तरी जन्म त्यांना मिळालाच असेल ना. जीव न करतील ते काय उपाशी राहणार आहेत का? परंतु जर नाही जीव घातले तर काय होतं? संत तत्व सांगतात, शास्त्र सांगतात, पितर जर जीव घातले नाही तर त्यांना काय होईल तेच माहिती नाही. परंतु आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी काय होतो? पितृदोष त्या ठिकाणी लागलेला असतो किंवा लागत असतो. आणि ते पित्र ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्या नावाने बोंबा मारतात. विठला 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 विठला. का वाईट वाटतं पित्रांना? अरे या जे माझे मुलं आहेत, नातवंड आहेत, जो परिवार माझा आहे यांच्यासाठी मी लाखो रुपयाची इस्टेट कमवून ठेवली. प्रत्येकाला माहिती आहे रे सुईच्या टोकावरती बसल एवढी तरी संपत्ती जाताना सोबत घेऊन जाऊ शकतो का आपण? अहो कोट्याधीश आहेत जगामध्ये, कोट्याधीश आहेत. आपण सर्व संपत्ती याच ठिकाणी ठेवून जातो, काही सुद्धा जाताना सोबत घेऊन जाता येत नाही. बघा ज्यावेळी दिवशी माणूस मरतो, माणूस मेल्यानंतर त्याच्या घरामधली माणसं, प्रत्येकाच्या घरी असं असतं असं सांगू शकत नाही, त्याच्या घरामधली माणसं त्याच्या वस्तू फेकून देतात. का? त्याची आठवण येऊ नये म्हणून. त्याच्या वस्तू टाकून देतो आपण, त्याचे कपडे आपण गंगेमध्ये अर्पण करतो. जेवढ्या जेवढ्या वस्तूमध्ये त्याचा जीव होता त्या वस्तूचा त्याग करतो आपण. पण मला सांगा कधीतरी असं आपण बघितलं की त्याने स्वतः कष्ट करून घेतलेली गाडी, स्वतः 1-1 रुपये जोडून कोट्यावधी रुपयाचं बांधलेला बंगला, बांधलेलं घर, त्याने कमवून ठेवलेली संपत्ती, त्याने विकत घेतलेलं सोनं, या सर्व कधी आपण टाकून देतो का? आता ही सुद्धा त्याचंच आहे ना. मग हे का टाकून देत नाही? अरे जीर्ण झालेले वस्त्र टाकून देता, वस्तू फेकून देता, मग संपत्तीचा त्याग करतो का आपण? नाही करत. मग तो पितृ जो आहे, पितर जो आहे आपला, तो म्हणतो बाबा तुझ्यासाठी एवढीच इस्टेट मी पाठीमागे सोडून गेलो आणि तू मला पितराच्या दिवशी जर अन्न देऊ शकत नाही तर ते आपल्या नावाने बोंबा मारतात. आणि त्याच पितरांचा दोष जीवात्म्याला लागलेला असतो. दुराचारी पुत्र दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. हा कटातेही करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला की माझ्या वंशामध्ये दुराचारी पुत्राचा जन्म झाला. वाईट वाटतं ते आपल्या नावाने बोंबा मारतात. जे मला सांगण्याचं तात्पर्य आहे की पितृजीव घालणं हे आपलं काय आहे? आद्य कर्तव्य आहे. विठाला 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 विठाला. त्याच्यामध्ये वेळ ठरली म्हणजे ही नैमित्तिक वेळ या ठिकाणी आहे. हे नैमित्तिक वेळेमध्ये आपण आपलं असणारं कर्तव्य कर्म जीवनामध्ये पार पडायचे. परंतु जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन आणि भगवंताची शरणागती करून आपला ज्या गोष्टीसाठी जन्म झाला ती गोष्ट आपण जीवनामध्ये करावी. कारण की भगवंताचं नामचिंतन करणं हे जीवाचं आद्य कर्तव्य आहे. लक्षपूर्वक ऐका. काही काही म्हणतील ताई देवाचं नाव घेणं हे आमचं कर्तव्य कसं काही असू शकतं? सांगून जाईल. मला सांगा, आईने लेकराला जन्म दिला,
आईने बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाचं पालन पोषण करणं हे कर्तव्य त्या आई वडिलांचं असतं की शेजारच्या गल्लीतल्या लोकांचं? कुणाचं असतं? बाळ आपलं आहे, आपण बाळाला जन्म दिला तर त्या बाळाचं पालन पोषण करणं हे कर्तव्य त्या माता पित्याचं आहे. तसं भगवंताने तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं तर त्या भगवंताचं चिंतन करणं हे कुणाचं कर्तव्य आहे? हे तुमचं आमचं कर्तव्य आहे दादांनो. ते कर्तव्य कर्म जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. मला सांगा किती जण भगवंताकडे पैसे भरून जन्माला आले? आमचे तुकोबाराय सांगतात की भगवंतानी सुंदर असणारा नरदेह आपल्याला फुकट देऊन टाकला, दान देऊन टाकला. तुकोबारायांचं प्रमाण आहे की जेणे हा जीव दिला दान. दान या शब्दाचा अर्थ काय होतो? फुकट. आता भगवंताने नरदेह दान दिला, दान देणं हे त्याचं कर्तव्य आहे. परंतु या दान दिलेल्या नरदेहानं त्याच भगवंताचं चिंतन करणं हे कुणाचं कर्तव्य आहे? हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य कर्म जीवनामध्ये आपण करावं. विठ्ठल 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 की जाऊ नये. कर्म मार्गाने एखाद्याचा हात गेला, एखाद्याचा पाय गेला ॲक्सिडेंटमध्ये, एखाद्याची किडनी फेल झाली, आपण लाखो रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च करतो. नवीन किडनी टाकली, एखाद्याचा डोळा गेला, दुसरा डोळा बसवला. आता हात तर दुसरा बसवू शकत नाही आपण. एखाद्याचा पाय गेला तर आपण दुसरा पाय बसवू शकतो, परंतु तो पाय सजीव असतो का? कृत्रिम असतो. नरदेहाची किंमत बघा. एखाद्याचा जाऊ नये कर्ममार्गाने जर एखादा पार्ट गेला तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या एका पार्टची किंमत लाखो हजारो रुपये सांगतात. कोण? डॉक्टर लोक. जरी नवीन पार्ट बसवला तरी अगोदर जेवढे व्यवस्थित होतो आपण तेवढे राहतो का? नंतर राहतो? नाही राहत. अगोदर जेवढे ठणठणीत होतो तेवढे नंतर आपण राहू शकत नाही. अरे अनमोल किमतीचा नरदेह आहे, या नरदेहाची किंमत आपण करू शकत नाही. म्हणून या देहाने आपण भगवंताचं चिंतन. आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, 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 खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया, शिवज नारायण शिवज नारायण शिवज नारायण शिवज नारायण भजवन नारायण भजवन नारायण भजवन नारायण भजवन नारायण. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. औट म्हणजे 3.5 हाताचा नरदेह भगवंताने आपल्याला दिला. पंचमहाभूतापासून या देहाची उत्पत्ती झाली. शेवटी पंचमहाभूतामध्ये हा देह जाणार आहे. कारण की देह जाणार यासी काळोबा खाणार आहे. प्रत्येकाला जायचंय, परंतु प्रत्येक जण कधी जाईल हे मात्र आपण सांगू शकत नाही. कलियुगामध्ये एखाद्याला सहज विचारा किती वर्ष आयुष्य दिलं भगवंताने आपल्याला? किती वर्ष सांगतो आपण? कलियुगामध्ये मानवाचं आयुष्य किती वर्ष आहे? किती? 100 वर्ष. 100 सांगतो आपण पटकन. ती 100 आपण गाठू याची शाश्वती गॅरंटी देता येते आपल्याला? अल्पायुष्य मानवी देह, अल्पायुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मग भजनासी उरले ते कायमा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये भारत व पीडा रोग क्षय, भजनाची उरले
अल्प आयुष्य मानव देह शत गणिले 100चं गणित केलं परंतु अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाय का 100चं काय केलं गणित केलं परंतु त्यामधले 100 आपले आहेत का 100 वर्ष आपले नाहीत. ज्यावेळी भगवंताने संपूर्ण सृष्टीची रचना केली रचना करत असताना 4 खाणी 3 गुणी अशी सृष्टी निर्माण केली. 4 खाणी कुठल्या श्वेदज अंडज जारज बुद्धेज या 4 खाण्यांची उत्पत्ती केली आणि 3 गुणी सत्वगुण रजगुण तमगुण संपूर्ण सृष्टीची रचना झाली. भगवंताने सर्वांना आयुष्य दिलं त्याच्यामध्ये आपण मानव आहोत. माणसाला आयुष्य दिलं भगवंताने किती वर्ष 40 वर्ष. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे पडला असेल आणि पडावा. 40 वर्ष आयुष्य दिले मग 40चे 100 झाले कसे बघा. प्रत्येकानं आपलं आपलं आयुष्य घेतलं समाधानाने जीवन जगू लागले परंतु बैलाने विचार केला भगवंताने सर्वांना समसमान आयुष्य देऊन टाकलं होतं. बैल विचार करतो अरे मला देवाने 40 वर्ष आयुष्य दिलं मला किती जरी मोठ्या मालकाने पाळलं तरी सुद्धा मला शेतामध्ये काय करावं लागणार आहे कष्ट करावे लागणार आहे काम करावे लागणार. मग प्रभू देवा अरे 40 वर्ष आयुष्य काय करायचं 20 वर्ष भगवंता कमी पाहिजे होतं. कुत्रा विचार करतो किती जरी मोठ्या मालकाने पाळलं तरी राखण करावी लागणार आहे. बरं ठीक आहे कुणीतरी मालक भेटला तर ठीक आहे. जर मला कोणीच मालक नाही भेटला तर पोटाची खळगी भरण्याकरता मला दुसऱ्याच्या दारामध्ये फिरावं लागणार आहे. भगवंत उदार आहे परंतु एवढं आयुष्य मला काय करायचं 40 वर्ष जगून माझं 20 वर्ष कमी पाहिजे होतं. त्यासोबत गाढव सुद्धा विचार करतो की भगवंताने एवढं मोठं आयुष्य या ठिकाणी दिलं होतं परंतु एवढं मोठं आयुष्य आपल्याला करायचं काय करणार आहे. किती जरी चांगल्या मालकाने पाळलं तर राबावंच लागणार आहे. काय करावं एवढं मोठं आयुष्य. बैल भगवंताकडे जातो भगवंताला विनंती करतो प्रार्थना करतो भगवंता माझं 20 वर्ष आयुष्य भगवंता तुम्ही घ्या. भगवंताने सांगितलं हे बघ बेड्या मी एकदा दिलेलं जे दान आहे ते पुन्हा पाठीमागं घेण्यासाठी मी दान देत नाही. मी दिलं तुला मी मागं घेऊ शकत नाही. तुमच्यामध्ये ज्याला घ्यायचं असेल त्याला देऊन टाक. बैलाने आपली भेट घेतली. आपण म्हणजे मानव माणसाची भेट घेतली. माणसाला बैल विचारू लागला का रे बाबा माझं 20 वर्ष आयुष्य तुला घेतो का. माणूस म्हणला किती पैसे द्यावे लागतील. काय म्हटला हां मोल किती द्यावं लागेल. बैल म्हटला मोल घेऊन मी काय करणार आहे पैशाचं मी काय करणार आहे. माझं 20 वर्ष आयुष्य तुला फुकट घे. आता फुकटची चुन्याची पुडी तरी आपण सोडतो का हो. माणसाचा हा जातीवंत स्वभाव आहे. एखादी गोष्ट जर फुकट प्राप्त झाली आपण सोडत नाही परंतु फुकट प्राप्त झालेल्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही. 20 वर्ष आयुष्य फुकट घे म्हटलं की मानव म्हटला ठीक आहे तुझी इच्छा असेल ना द्यायची मला देऊन टाक. माणसाचं खरं आयुष्य होतं पहिलं किती 40 वर्ष. आता बैलाने दिलं 20 वर्ष 40 अधिक 20 बरोबर किती वर्ष झाले 60 वर्ष झाले. बैलाने दिल्याच्या नंतर आता कुत्रा म्हटला बैला तुझं आयुष्य मानवाने घेतलं माझंही घेतील. पुन्हा कुत्रा आपल्या जवळ आला त्या ठिकाणी विचारलं माझं 20 वर्ष घेतो का देऊन टाक मी सुद्धा फुकट देतो काही हरकत नाही तुझं 20 वर्ष दे. कुत्र्याने 20 वर्ष आयुष्य आपल्याला दिलं असं मिळून 60 अधिक 20 बरोबर किती वर्ष झाले 80 वर्ष झाले. बघा आपल्या दरवाजामध्ये जर कुत्रं आलं ना कोणाचंही असू द्या आपण त्याला भाकरीचा तुकडा टाकतो म्हणजे आपण त्याच्यावरती फार मोठा उपकार करतो का. आपण उपकार करत नाही का कारण की त्या कुत्र्याचे आपल्यावरती उपकार आहेत. त्याच्या वाटणीचं आयुष्य आज आपण जगतोय उपकार आहेत त्याच्या आपल्यावरती. 80 वर्ष झाले शेवटी राहिला गाढव म्हटला की माझंही 20 वर्ष आयुष्य तुला फुकट घे. तेही मानवाने घेतलं असं मिळून आपलं आयुष्य झालं बरोबर 100 वर्ष. त्यामधलं खरं ओरिजिनल किती आहे 40 वर्ष. वयाच्या 40 पर्यंत उत्तम संसार उत्तम परमार्थ काय जीवनामध्ये करायचं आपल्याला कर्तृत्व किती वर्ष करू शकतो आपण 40 वर्ष करू शकतो. 40च्या नंतरची आपली अवस्था बघा 40 ते 60 वर्ष आपली अवस्था अशी असते. आता आपली मुलगी मोठी होते मुलगा मोठा होतो. आता मुलीचं लग्न मुलाच्या शिक्षणाचा खर्च आपण एवढे कष्ट करतो. आपल्याच गावातले लोक आपल्याला म्हणायला लागतात बघा ना आमचे पाटील किती बैलासारखे राबतात. पाटलाच्या अजिबात चूक नाही. आयुष्य कुणाचं लागलं बैलाचं लागलं. 40 ते 60 पर्यंत बैल हा कष्ट करत होता त्याचं आयुष्य आपण जगतोय म्हणजे आपण सुद्धा काय करतो कष्ट करतो. 60 पर्यंत कष्ट आपण करतो. 60 ते 80 पर्यंत आपली अवस्था अशी होत असते आता कष्ट होऊ शकत नाही. आता शरीर जीर्ण झालेलं असतं हाडं ठिसूळ झालेले असतात काम होत नाही आपल्याला. अशा वेळेस आपण घरामध्ये बसलेले असतो. मग मुलाने जर काही गुन्हाडपणा केला मुलगी चुकली सून चुकली मुलगा चुकला तर आपण त्यांना तत्वज्ञान पाजळतो. आपण तत्वज्ञान सांगतो बाळा असं करू नये
हे चुकीचं आहे. परंतु हल्लीची मुलं आई वडिलांची मतं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असतात का? ऐकत नाहीत. पोरं शांत बसा म्हणतात, शांत बसावं लागतं. बरं एवढं म्हणूनही थांबत नाहीत. एखादे जर फार विचित्र असतील म्हणतात गप्पा बसा, आमचे बाबा फक्त बडबड करतात. कुणासारखी? जागे आहेत ना सगळे? कुणासारखे करतात? तुमच्या लक्षामध्ये आलं, सांकेतिक भाषा आपल्या लक्षामध्ये येते. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य फक्त तोंड चालू असतं, उपदेश करतात. आत्ताची मुलं उपदेश मान्य करत नाहीत. 80 वर्ष निघून जातात उपदेश करता करता, भावते आपल्याला देत नाहीत. 80 वर्षानंतर एकतर आपण तोपर्यंत जगत नाही. जर जगलो तर शेवटचे 20 वर्ष एवढे भयानक असतात, एवढे भयंकर असतात. शेवटच्या 20 वर्षामध्ये आता आपलं तोंडसुद्धा बंद होतं. वाचा सिद्धी त्या ठिकाणी वाचा जात असते. आपण शांत असतो. अशा वेळी हात उचलत नाही, पाय उचलत नाही. जसं लहान मुलं, जन्माला आलेलं मुलं सर्व विधी, सर्व मलमूत्र एका जागी विसर्जित करतात, तशी शेवटची 20 वर्षामध्ये अवस्था असते. नाकामधून गंगा जमुना व्हायला लागतात. घरामधले लोक वैतागून जातात, कंटाळून जातात. मग आपल्याच घरामधले लोक, नवी पत्नी जरी असेल तरी सुद्धा म्हणते आमचे हे फक्त गाढवासारखे लोळतात. आपल्यालाही त्या आयुष्यामधून जायचे, आपल्यालाही त्या मधूनच जायचंय. मला सांगण्याचं तात्पर्य शेवटची वर्षाची आहेत. आपली चुकी नाही आहे. आयुष्य कुणाचं लागलं? गाढवाचं लागलं. त्याचं जे कर्म आहे किंवा जे काम आहे तसं आपण करणारच आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य वयाच्या 40 पर्यंत उत्तम परमार्थ, उत्तम संस्कार जे करायचं जीवनामध्ये कर्तृत्व 40 पर्यंत आपण करू शकतो. या ठिकाणी 40 पर्यंत भगवंताचं नामचिंतन करून आपण आपला देह सार्थकी लावायला पाहिजे. कारण की फक्त याच देहाने आपण भगवंताचं काय करू शकतो? भजन करू शकतो. हा दुर्लभ असणारा मनुष्य देह जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालाय, तर आपण हा असाच न गमवता भगवंताचं चिंतन आपण करायला पाहिजे. कारण की याच देहाने, याच देहीकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. भगवंताचं भजन करण्याचं ज्ञान इतर देहाच्या ठिकाणी नाही. हे कलियुगामधलं ही जी मृत्यूलोक आहे ही कर्मभूमी आहे. कर्म फक्त याच ठिकाणी करू शकतो आपण. चांगलं कर्म केलं वैकुंठ कैलास स्वर्गाची प्राप्ती, वाईट कर्म केलं नरकाची प्राप्ती. पण मनुष्य देह जीवनामध्ये प्राप्त होत नाही. किती किमतीचा आहे आपला मानव देह. या मानव देहाची अपेक्षा स्वर्गामधली अमर देवता करतात. अभंगाचं प्रथम चरण. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, 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 मृत्यूलोकी भावा, मृत्यूलोकी भावा, जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, इच्छिताती देव, टाळ टाळ. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, इच्छिताती देव, मृत्यूलोकी भावा, मृत्यूलोकी भावा जन्मामा. तर तुकोबराय सांगतात की किती किमतीचा नरदेह आहे बघा. की स्वर्गामधली अमर देवता या देहाला येण्याची अपेक्षा करतात. की स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गामधली अमर असणारी देवता, सर्व असणारे सुख स्वर्गामध्ये असतात. सर्व सुख सोयी असताना सुद्धा ती अमर असणारी देवता मृत्यूलोकामध्ये येण्याची अपेक्षा का करतायत? याचं कारण नेमकं काय असेल? विठ्ठल 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 विठ्ठल. की एकमेव भगवंताचं जे नामचिंतन आहे
ते स्वर्गामध्ये नाही दादांनो. संत तत्व सांगतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे जे भगवंताचं नामसंकीर्तन आहे ते स्वर्गामध्ये ऐकायला बघायला मिळत नाहीच. मग स्वर्गामधली अमर देवता जर मृत्यूलोकामध्ये जन्माला येण्याची अपेक्षा करतात, ते मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर स्वर्गामधले देव ओळखायचे कसे? त्यांचे असणारे देह हे दिव्य असतात. देह कसे असतात? दिव्य असतात. ते जर मृत्यूलोकामध्ये आले ना तर लक्षपूर्वक ऐकाने लक्ष देऊन ऐका. आपल्यामध्ये जर कुणाला भेटली असतील तर जर ते मृत्यूलोकामध्ये आले तर त्यांची असणारी पाय ही जमिनीला टेकत नाहीत, अलगत राहतात. त्यांची पापणीही मिटल्या जात नाही. त्यांच्या शरीराची दुर्गंधी येत नाही. जेव्हा आपण बघू ते सतेज दिसतात, टवटवीत दिसतात. अतिशय सुंदर सोज्वळ असणारे ते देवता असतात. का? कारण की त्यांची असणारे देह कसे असतात? दिव्य असतात. मग एवढे दिव्य देह असताना मला सांगा, मृत्यूलोकामध्ये जर जन्माला यायचं म्हटलं तर सोपं आहे का हो? जन्म जर घ्यायचा म्हटलं तर अगोदर त्या मातेच्या उदरामध्ये किती दिवस राहावं लागतं आपल्याला? 9 महिने 9 दिवस राहावं लागतं. बरं, त्या आईच्या उदरामध्ये एसी रूम आहे का? सर्व प्रकारच्या व्यवस्था आईच्या उदरामध्ये आहेत का? नाही. त्या उदरामध्ये कशी व्यवस्था असते? आईच्या गर्भवासामध्ये काय दुःख असतं? आमचे तुकोबराय सांगतात की काय सांगो गर्भीच्या यातना. अतिशय घाणेरड्या ठिकाणी कशी अवस्था असते की विष्ठालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मल मूत्र जाना. या ठिकाणी अतिशय घाणेरड्या ठिकाणी राहावं लागतं. किती दिवस? 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी हे गर्भवासाचं दुःख घेऊन भोगून जन्माला यायचे. मग का तुम्ही अपेक्षा करता? हा व्यवहार परवडणार आहे का? कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणतात. कुणाला? स्वर्गामधल्या अमर देवतेला. कारण की व्यवहार जर परवडला तरच तो व्यवहार करण्यामध्ये मजा आहे, नाहीतर काही तथ्य नाही. मग दिव्य देह सोडून या नासका कुसका देह धारण करायचा हा व्यवहार स्वर्गामधल्या देवतांना परवडेल का? त्यांचं उत्तर काय असेल? या ठिकाणी गर्भवासाचं जे दुःख आहे हे 9 महिने 9 दिवस आपल्याला जास्त वाटत असेल, परंतु हे दुःख फक्त 9 महिने 9 दिवसच सोसावं लागतं. एकदा रे जन्म झाला रे झाला. जीव जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन करण्याकरता तो असणारा देह, तो असणारा जीव कसा असतो? स्वतंत्र असतो. आपल्या इच्छेनुसार आपण त्या भगवंताचं नामचिंतन काय करू शकतो? घेऊ शकतो. मग समोर मोठं सुख येणार आहे, त्याच्यासाठी ही छोटं दुःख आम्ही भोगायला तयार आहोत. म्हणजे मोठ्या सुखामधून छोटंसं दुःख काय करायचंय? वजा करायचंय. त्या दुःखाचा त्याग करायचा आहे. जरी 9 महिने 9 दिवस आपण ते दुःख भोगलं जीवनामध्ये, तरी सुद्धा पुढे जन्माला आल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे? सुख प्राप्त होणार आहे. संपूर्ण जगाचा चालक मालक असणारा परमात्मा याच देहाद्वारे आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून स्वर्गामधली देवता या ठिकाणी या नरदेहाची अपेक्षा करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आलात मृत्यू लोकामध्ये, झाला जन्म, काय करणार तुम्ही इथे येऊन? तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. हो जीवानुक्त नारायण नामे हो जीवनुक्त, 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 नारायण नामे हो जीवमुक्त, नारायण नामे हो जीवमुक्त. कीर्तनी आनंद गाऊ गीती, कीर्तनी आनंद गाऊ गीती, कीर्तनी आनंद गाऊ गीती,
ते सांगतात की या ठिकाणी आल्यानंतर नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गावगीती भगवान नारायणाचं नामचिंतन करून आम्ही ज्या गोष्टी करता आलो ते अतिशय आनंदाने भगवंताचं आम्ही जीवनामध्ये नामचिंतन करणार आणि नामचिंतन करून जीवनाची मुक्तता प्राप्त करून घेणार. विठ्ठल 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 विठ्ठल. असं स्वर्गामधल्या देवतांना वाटतं, कदाचित आपल्यालाही जन्माला येण्याच्या अगोदर वाटलं असेल घेऊ भगवंताचं नामचिंतन, काय होते याने मुक्तता प्राप्त होते. परंतु कलियुगामध्ये जर म्हटलं देवाचं नामस्मरण करायला पाहिजे, कीर्तन ऐकायला पाहिजे, प्रवचन ऐकायला पाहिजे, समाजामध्ये 80% लोक असे आहेत, लोक म्हणतात आम्ही काय म्हातारे झालो का देवाचं नाव घ्यायला, आम्ही म्हातारे झालो का कथा कीर्तन ऐकायला. मग मला सांगा, कथा कीर्तन ऐकण्याकरता म्हातारच व्हावं लागतं का? तर नाही. बरं, म्हातारपणी आपण परमार्थ करू, परंतु म्हातारपणापर्यंत आपण जिवंत राहू याची शाश्वती गॅरंटी आपण देऊ शकतो का हो? अहो नाही. या देहाचा भरवसा, या ठिकाणी जन्माला आलेलं बाळ सुद्धा किती दिवस जिवंत राहिलं याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. मग आपण म्हातारे होऊ, म्हातारे झाल्याच्या नंतर परमार्थ करू याची गॅरंटी शाश्वती देऊ शकतो का? आपण देऊ शकत नाही. अरे ज्या दिवशी आपला जन्म झाला ना, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी आपले आई वडील आपली जन्मतारीख लिहून ठेवतात, बरोबर? कुणालाही विचारा जन्मतारीख काय आहे, प्रत्येक जण सांगू शकेल. परंतु एखादा व्यक्ती, एखादा तत्वज्ञानी, एखादा साधू पुरुष या ठिकाणी असा उपस्थित आहे की त्याला आपल्या मरणाची तारीख माहिती आहे. कुणी असं उपलब्ध या ठिकाणी नाही. मग तारीख माहिती नाही, मग आपण मरणारच नाहीत असं याचा अर्थ होतो का? नाही. ज्या दिवशी आपली जन्मतारीख आपले आई वडील लिहून ठेवतात त्याच दिवशी आपल्या मृत्यूची तारीख सुद्धा निघाली आहे. फक्त त्या गोष्टीचं ज्ञान भगवंताने आपल्याला दिलं नाही. प्रत्येकाच्या जाण्याची वेळ आणि प्रत्येकाच्या जाण्याचा काळ जो आहे तो अगोदरपासून ठरलेला असतो. कोण कधी जाईल हे मात्र जीवनामध्ये आपण नाही हाती ग्रासा गिरी सत्ता नाही हाती, नाही हाती ग्रासा गिरी सत्ता नाही हाती. जायन कळता जायन कळत ग्रासगीता सत्ता नाही हाती, सत्ता नाही हाती. ग्रासगीता सत्ता नाही हाती, ग्रासगीता सत्ता नाही हाती, नाही हाती, ग्रासगीता सत्ता नाही हाती, नाही हाती घासा गिरे सत्ता नाही हाती, नाही हाती घासा गिरे सत्ता नाही हाती. सत्ता नाही हाती. आपण जेवायला बसलो, हातात घेतलेला घास जो आहे तो आपण मुखामध्ये घातला, मुखामध्ये घातलेला घास सुद्धा आपण गिळून घेईपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. म्हणजे ग्रास गिळी सत्ता नाही हाती. नाही तर भगवंताला म्हणायचं, यमदेवतेला म्हणायचं थांबा आता जेवायला बसलो, अहो 2 मिनिटं थांबा आता जेवण करतो नंतर मला उचला. अरे एक क्षणभर सुद्धा या ठिकाणी क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं, साथ देते नहीं, साथ देते नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. दुनिया है एक हकीकत पुरानी,
जिंदगी का साथ देती नाही ये किसी का. या ठिकाणी या देहाचा भरवसा नाही, कधी आपण हा देह ठेवू ही गोष्ट आपल्या हातामध्ये नाही. बघा हा पुरातन इतिहासामध्ये जर पाहिलं तर सिकंदर नावाचा राजा, पुरातन राजे होऊन गेले. ज्यावेळेस यमदेवता समोर उभे आहे, लक्षामध्ये आलं की आता कुठल्याही क्षणी आपण जाऊ शकतो. वैद्यराज जवळ होते, पूर्वी डॉक्टर दवाखाने हॉस्पिटल नव्हते, वैद्यराज जवळ होते, आईही आपल्यापासून लांब होती. त्या वैद्याला एक विनंती केली, वैद्यबुवा माझा शेवटचा क्षण जवळ आलाय, कधी जाईल हे मला सांगता येणार नाही, मला माझ्या आईला भेटायचंय, माझी आई येईपर्यंत फक्त 5 मिनिटं माझं आयुष्य वाढवा, 5 मिनिटं या ठिकाणी थांबा, 5 मिनिटं माझं आयुष्य वाढवा. त्या ठिकाणी तो वैद्यराज त्यांना म्हणतोय, अहो हो कुठल्या भ्रांत कल्पनेमध्ये जीवन जगताय तुम्ही, हो 5 मिनिटं काय 1 सेकंद सुद्धा मी तुम्हाला थांबू शकत नाही. या ठिकाणी ज्या क्षणी आपला मृत्यू ठरला त्या क्षणी आपल्याला आपला असणारा देह त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे. या ठिकाणी राजे गेले, रंक गेले, प्रत्येकाला जायचे, सर्वसामान्याला जायचे, देवाला सुद्धा येथे नाही उरो आले अवतार एरती पामर जीव किती. भगवंताने सुद्धा मनुष्य अवतार धारण केला, त्यांना सुद्धा जावं लागलं, तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहोत. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. लाख प्रयत्न करा मरण चुकवण्याचे. मायकल जॅक्सन नावाचा एक तरुण होता, प्रसिद्ध डान्सर आहे. आजही आपण यूट्यूबला तुम्ही सर्च करून बघा, बरेच जण त्याचा डान्स आजही फॉलो करतात. त्याची इच्छा होती, परदेशामध्ये जन्माला आलेला होता, अपेक्षा होती त्याची, मी अगोदर सांगितलं माणसाचं आयुष्य किती 100 वर्ष, संपत्ती भरपूर आहे त्याच्याकडे. ती संपत्ती खर्च करण्याकरता फक्त श्रीमंत असून चालत नाही, ती श्रीमंती उपभोगण्याची सत्ता सुद्धा आपल्याकडे पाहिजे. ती श्रीमंती भोगण्याची सत्ता पाहिजे, श्रीमंत भोगण्याकरता ते तारुण्य आपल्याकडे पाहिजे. पैसा भरपूर होता याच्याकडे, परंतु दिसायला काळा कुट्ट होता, अतिशय कुरूप होता. पैसा संपत्ती भरपूर आहे, कलियुगामध्ये मानवाचं आयुष्य 100 वर्ष. त्याची इच्छा होती पैशाच्या संपत्तीच्या जोरावरती मी 135 वर्ष जीवन जगणार. किती वर्ष? 135 वर्षाचं आयुष्य मी जगणार. त्याच्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले होते. काळा कुठे दिसायला होता, त्यांनी आपल्या संपूर्ण शरीराची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. कशाकरता? गोरं होण्याकरता, कारण की त्या देशामध्ये गोऱ्यांना प्राधान्य देत होते, याच्याकडे पैसा भरपूर होता. कदाचित त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी करायच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे होती, त्याचा फायदा झाला असता. का? माऊली ज्ञानोबाराई सांगतात की काळे गोरे पण धुतले फिटून येणे, काळेही धुतले फिटून येणे, गोरेही धुतले फिटून येणे, का ललाटीचे लिहिले ते न चुके काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. आपण चुकू शकत नाही. एखादा काळा असेल, काही प्रयत्न करायची गरज नाही, आपण लाख जरी प्रयत्न केले, हा नैसर्गिक कलर आहे. एखादा फार गोरा असेल, त्यांनी अहंकार करायचं नाही, कारण की गोरा असला आणि काळा असला शेवटी काय होणार आहे? मातीच होणार आहे ना. आणि देह जळल्याच्या नंतर शेवटी राखी दोघांची, मला सांगा गोऱ्या माणसाची राखी पांढरी शुभ्र झाली, काळीची काळी झाली, असं घडतंय? राखी सारखीच होणार आहे. मग संपूर्ण शरीराची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. वाचली असते ज्ञानेश्वरी तर फायदा झाला असता. त्यांनी आपल्या सेवेमध्ये 24 तास त्याच्या सोबत सेवेमध्ये 12 डॉक्टरांचा ताफा त्याच्या अवतीभोवती होता. किडनीचे लिव्हरचे डोनर त्याने तयार ठेवले होते. त्याच्या रक्तगटाची माणसं त्याच्या आजूबाजूला होते. कशाच्या जोरावरती? संपत्तीच्या जोरावरती. जे अन्न ते खात होता, जे अन्न, ती अन्न अगोदर तपासल्या जायचं लॅबमध्ये. शरीराच्या रोज तपासण्या व्हायच्या 3 टाईम. कुठले घटक शरीरामध्ये कमी आहेत, आता त्यांना काय खाण्यासाठी द्यायचं, एवढी सर्व तयारी केलेली असताना सुद्धा संपूर्ण शरीराला प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये त्या सर्जरीमुळे पॉयझन तयार झालं. काय झालं? पॉयझन तयार झालं. आणि पॉयझन तयार झाल्यामुळे वयाच्या 35व्या वर्षी तरुण वयामध्ये त्याला जावं लागलं. मला सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी फक्त एवढंच आहे, जर एवढे प्रयत्न केले नसते, कदाचित प्लॅस्टिक सर्जरी जर केलीच नसती तर आणखी जगलं असतं काहीतरी आयुष्य, परंतु त्याचं आयुष्यच तेवढं होतं असं म्हणायला हरकत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य भरपूर प्रयत्न केले, परंतु काही उपयोग झाला का? ज्या दिवशी ज्या क्षणी जशा पद्धतीने आपला मृत्यू ठरलाय, प्रत्येकाला जायचे, राजाला जायचे, रंकालाही जायचे. अरे आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांधे जरीर. प्रत्येकाच्या जाण्याचा दिवस हा मात्र ठरलेला आहे. ते जाण्याच्या अगोदर आपण भगवंताचं चिंतन जीवनामध्ये करावं. एका स्मशानभूमीमध्ये फार सुंदर वाक्य लिहिलेलं होतं.
ते गरिबासाठी आहे, श्रीमंतासाठी आहे. फार सुंदर असणारं वाक्य. त्या स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस आपण दुसऱ्याला जाळण्यासाठी जातो ना, तिथं गेल्यानंतर माणसाला वैराग्य उत्पन्न होतं. प्रत्येकाला वाटतं, आपण त्या ठिकाणी म्हणतो माणसाचं काही घर नाही. किती वेळ म्हणतो? जोपर्यंत स्मशानभूमीमध्ये आहोत तोपर्यंत. याला काय म्हणतात? स्मशान वैराग्य म्हणतात. घरी आल्याच्या नंतर वैराग्याचा त्याग होतो. त्या ठिकाणी सुंदर वाक्य लिहिलं होतं, प्रत्येकाची जागा, गरीब असो श्रीमंत असो. मला सांगा, कोट्याधीश आहे, जवळपास 50-50 लाखाचे आपले 10 बंगले आहेत. किती बंगले? 10 बंगले. एकुलता एक मुलगा आहे, बंगले 10 आहेत. आणि आपण मेलो, होऊ नये असं. आणि गेल्याच्या नंतर आपला मुलगा असं म्हणत नाही, माझ्या पप्पांनी हाडाचं काढं केले, रक्ताचं पाणी केलं, भरपूर इस्टेट कमवून ठेवली, जाऊ द्या 10 बंगले आहेत ना, दुसऱ्याला भाड्याने देण्यापेक्षा माझ्या वडिलाचा अंत्यविधी एका बंगल्यामध्ये करू. घडलं असं? या भारतभूमीमध्ये तर असं घडलं नाही. किंवा माझ्या बघण्यामध्ये तर असं एखादा मुलगा नाही आहे. कुठे जावं लागतं? त्या स्मशानभूमीमध्ये, मसणवाड्यामध्ये जावं आपल्याला लागतं. सुंदर वाक्य होतं की मंजिल तो तेरी यही थी. खरी ओरिजिनल जागा तुझी काय होती? हीच होती. मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, रे क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. शेवटी आपलीच माणसं तिथं आपल्याला जाळून पुन्हा पाठीमागे येत असतात. हे घडणारच आहे. परंतु हे घडण्याच्या अगोदर जोपर्यंत जिवंत आहोत आपण, तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करून आपण भगवंताला प्राप्त करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी स्वर्गामधली अमर देवता म्हणतात की भगवान नारायणाचं चिंतन आम्ही करू, मुक्तता प्राप्त करून घेऊ. कारण की किंवा वैकुंठामधले जन सुद्धा ज्यावेळेस वाट बघत असतात की एखादा हरिभक्त कधी आमच्यापर्यंत येतोय, की वैकुंठीचे जन सदा इच्छितती कै येथे येती हरिदास. एखादा हरिदास असेल, एखादा भगवंताचा भक्त असेल, तो या ठिकाणी कधी येतो? या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या पुण्यात्माची, त्या जीवात्म्याची संगती जीवनामध्ये आम्हाला या वैकुंठामध्ये प्राप्त होईल, या ठिकाणी लाभेल. एवढंच नव्हे, आपण सगळ्यात जास्त घाबरतो ज्या यमाला, तो सुद्धा हात जोडून उभा असतो. अभंगाचं 4थं चरण. यमधर्म पाहे निरंतर यमधर्म वाट, 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 पाहे निरंतर. सोडून या करतेष्टदश नारायण नामे, होऊ जीवनुत नारायण नामे, जीवनुत नारायण नामे, होऊ जीवनुत नारायण नामे, होऊ जीवनुत. होऊ जीवनुत, होऊ जीवनुत. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या करत इष्ट तसे. यमधर्म सुद्धा या भगवत भक्ताची हात जोडून त्या ठिकाणी वाट बघत असतो. परंतु वाट कुणाची बघतो? की जो हरिभक्त आहे, ज्याने भगवंताचं नामचिंतन केलं, अशा व्यक्तीच्या समोर यमाला सुद्धा झुकावं लागतं आणि यम सुद्धा हात जोडून उभा असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. असो, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वजण वारकरी भजन घेणार आहोत. त्यासाठी पाठीमागं बसलेले पुरुष वर्ग, महिला वर्ग, आजूबाजूला बसलेले सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करावे आणि भगवंताचं नामचिंतन करावं. भगवंताच्या नामचिंतनाकरता दोन्ही हात वरती करायचे. विठोबा रखुमाई